नमस्कार, माझं नाव प्रगत लोके आणि आपल्या थिंक अँड टॉक सिरीजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. सो लास्ट जो थिंक अँड टॉक सिरीजचा व्हिडिओ मी बनवलेला होता त्याच्यामध्ये तुम्हाला मी एक्सप्लेन केलेलं की व्हॉट आर द अल्टरनेटिव्ह वेज टू अर्न मनी, आणि तो होता जो रॉबर्ट कियोसाकीचा सेकंड क्वाड्रंट. नंतर तो थर्ड क्वाड्रंट येतो ना, तो बिग बिझनेसमॅनचा येतो. पण बिग बिझनेसमॅन मी स्वतः नाही आहे, तर मी तुम्हाला त्याच्याबद्दल का सांगतो की मला असं वाटतं कोणीतरी खूप मोठा बिझनेस बनवलाय जो एक 100 लोकांना एम्प्लॉयड करतो किंवा 200 लोकांना एम्प्लॉयड करतो. सो ही इज द आयडियल पर्सन टू टॉक अबाउट दॅट. आता नाही, पण इन फ्युचरमध्ये मी त्याच्यावरती व्हिडिओ नक्कीच बनवेन. आता आपण 8 ते 10 लोकांपर्यंतच लिमिटेड आहोत. सो आता डायरेक्टली आपण येऊया तो चौथ्या क्वाड्रंटमध्ये, आणि ज्याच्याबद्दल बऱ्याच लोकांच्या डिमांड होत्या की बाबा या विषयावरती बोलू. कारण कसं होतंय की बघा, प्रत्येकाला आयुष्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे, पण जेव्हा ना तो एखादा व्हिडिओ बघायला जातो ना इन्व्हेस्टमेंट रिलेटेड, त्यांना सगळे व्हिडिओज ना थोड्याफार प्रमाणात बायस होतात. कारण ज्यांना म्युच्युअल फंड सेल करायचे आहेत ना, तर ते सांगणार अरे म्युच्युअल फंड इज बेस्ट, म्युच्युअल फंडमध्ये खूप चांगले रिटर्न्स आहेत, तर तुम्ही म्युच्युअल फंडमध्येच इन्व्हेस्ट करा. काही जण सांगणार अरे घरामध्ये रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट करा, कारण ते रिअल इस्टेटमध्ये ऑपरेट करतात. तर रिअल इस्टेट सारखी इन्व्हेस्टमेंट नाहीये. म्युच्युअल फंडचं काय आज आहे उद्या नाही, भरोसा नाही. त्याच्याशिवाय आता जनरली जे पण लोक फिक्स्ड डिपॉझिटमध्ये इन्व्हेस्ट करत होते किंवा नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये इन्व्हेस्ट करत होते, सो ते सांगणार की अरे बाबा तिथे आता इंटरेस्ट रेट मिळत नाहीये, सो आता काय करायचं. आणि लाईफ इन्शुरन्स होते तर बेस्ट. ते म्हणणार की बाबा काही असो, रिटर्न कोणामध्येही चांगले असू दे, पण लाईफ इन्शुरन्स इज द बेस्ट. तुम्ही फक्त लाईफ इन्शुरन्स मध्येच इन्व्हेस्ट करा. आता तुम्हाला माझी बॅकग्राऊंड तर माहिती आहे, आय हॅव वर्क विथ कोटक. ओके, तर त्यावेळी मी सेल्स मॅनेजर होतो लाईफ इन्शुरन्समध्ये, अँड देन आय टर्न इन टू म्युच्युअल फंड ब्रोकर. आणि रिअल इस्टेटमध्ये मी आधीपासूनच ऍक्टिव्ह होतो तसं म्हटलं तर, पण लास्ट 1 इयरमध्ये मी फुल फ्लेज रिअल इस्टेटमध्ये काम करतोय असं आता म्हणावं लागेल. आणि त्याच्यामुळे या तिन्ही फील्डचा बऱ्यापैकी एक्सपिरियन्स राहिलेला आहे. आणि कोटकमध्ये असताना जे बँकिंग प्रोडक्ट होते तर त्यांचा पण एक्सपिरियन्स राहिलेला आहे. सो म्हटलं आज आपणच या विषयावरती बोलूया. आणि जेवढं काय मला समजतं, जेवढं मला कळतं, बिंग अ म्युच्युअल फंड ब्रोकर फॉर लास्ट 7 इयर्स, ओके, किंवा लाईफ इन्शुरन्स सेक्टरमध्ये 2-3 वर्ष काम केलेलं आहे, आणि रिअल इस्टेटमध्ये पण आता बऱ्यापैकी ऑपरेशनल आहे. सो कुठे इन्व्हेस्टमेंट करा, रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट चांगली आहे, म्युच्युअल फंडमध्ये चांगली आहे, लाईफ इन्शुरन्समध्ये चांगली आहे, की आपल्या बँकिंग प्रोडक्टमध्ये चांगली. सो पहिल्यांदाच ना मी याचं उत्तर देऊन टाकतो. ओके, सो एक कॉन्सेप्ट आहे असेट अलोकेशन. सो मी नेहमीच म्हणजे माझ्याकडे जे क्लायंट येतात किंवा माझे जे मित्र आहेत, ओके, तर त्यांना तर मी हे नेहमी सजेस्ट करतो की कुठच्याही एका इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंटमध्ये इन्व्हेस्ट करू नका. भले तुम्हाला वाटत असेल की म्युच्युअल फंड खूप चांगला आहे, खूप चांगले रिटर्न देतोय कम्पॅरेटिव्हली रिअल इस्टेटमध्ये, पण तरी सुद्धा म्युच्युअल फंडमध्ये पण करू नका असं मी तुम्हाला सांगणार. तो म्युच्युअल फंड इज माय फर्स्ट प्रेफरन्स आणि रिअल इस्टेट सायमल्टेनियसली. पण तरी सुद्धा मी तुम्हाला सांगेन की रिटर्न वाईज म्युच्युअल फंड इज व्हेरी लुक्रेटिव्ह. पण बऱ्याच लोकांना नाही माहित आहे की जे पण म्युच्युअल फंड तुम्हाला जे सेल केला जातो ना, तर त्यावेळी ना नेहमी ना इंडियन इकॉनॉमीचं उदाहरण दिलं जातं की 1990 साली सेन्सेक्स इथे होता, आज तो 2024 साली इथे आहे, आणि त्यानंतर तो 2050 साली तिथे असणार आहे. सो विच इज व्हेरी मच ट्रू. ओके, कारण आपण एक डेव्हलपिंग इकॉनॉमी होतो, आणि त्याच्यामुळे ना आपली जी ग्रोथ आहे ना, इकॉनॉमीची ग्रोथ होते, आणि त्याच्यामुळे आपले जे सेन्सेक्स आहे तर त्याची पण ग्रोथ होणार आहे. बट दॅट इज नॉट ट्रू इन ऑल सेन्स. कोणी तुम्हाला हे नाही सांगणार आहे की बाबा तुम्ही जा आणि साऊथ कोरियाचे जे इकॉनॉमी आहे तर ती स्टडी करा, त्यांचा जो सेन्सेस आहे, त्यांचं जे स्टॉक मार्केट आहे, तर त्याचे लास्ट 30 वर्षातले रिटर्न्स काय होते. जपानचे स्टॉक मार्केटचे ना 30 वर्षातले रिटर्न्स काय होते. एकदा ना तुमच्याकडे पण ऑप्शन आहे, तुम्ही जरा गुगलवरती जाऊन ना त्यात चेक करा. साऊथ कोरियाचं जे स्टॉक मार्केट आहे तर त्याने 30 वर्षामध्ये किती रिटर्न्स दिले आहेत, जपानच्या स्टॉक मार्केटने 30 वर्षांमध्ये किती रिटर्न्स दिले. कारण यांचं स्टॉक मार्केट ना खूप स्टॅग्नेटेड आहे. ओके, म्हणजे जे 1990 साली जपानचं स्टॉक मार्केट होतं ना, तर आता रिसेंटली म्हणजे हार्डली एक 3-4 वर्षात, एक 5 वर्षांमध्ये परत स्टॉक मार्केटने थोडी उसळी घेतली आहे जपानमध्ये. पण जवळजवळ 30 वर्ष ते स्टॉक मार्केट ना स्टॅग्नंट होतं. सेम थिंग विथ द साऊथ कोरिया. ओके, सो अशा प्रकारची पण स्टॉक मार्केट या जगामध्ये आहे ज्याच्यामध्ये ग्रोथ नाही होत. ओके, पण टचवुड वी आर इन इंडिया, आणि तुम्ही मेजरली जे सगळे इन्व्हेस्ट करणार आहेत ना, तर ते इंडियन स्टॉक मार्केटमध्येच म्हणजे आपल्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करणार. आणि मी खूप स्पेसिफिकली बोलतोय की म्युच्युअल फंड. ओके, डायरेक्टली स्टॉक मार्केटमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्ट करताय, जर तुमचा अभ्यास असेल, जर तुम्हाला त्या कंपनीज बद्दल कळतं, त्यांचे अकाउंट्स कळतात, त्यांचे तुम्हाला काय इन्सायडर इन्फॉर्मेशन असेल तर, किंवा जर तुम्हाला खूपच खरोखर म्हणजे आणि असे हाताच्या बोटावर मोजणारे लोक आहेत त्यांना स्टॉक मार्केट बद्दल कळतं, सो त्यांनीच डायरेक्टली जाऊन स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करा. आणि बाबा ट्रेडिंगच्या नादात राहू नका. ट्रेडिंगमध्ये 99% लोक आज ना उद्या पैसे कमवतात, आणि उरलेले 1% आहेत ना, ते पण एका वर्षानंतर कमवतात. ट्रेडिंग इन अ वे ऍट द एंड ऑफ द डे इट्स अ जुगार. आणि जे पण लोक या जगामध्ये ना खूप
सक्सेसफुल झाले आहेत, ज्यांनी खूप पैसे कमवले आहेत स्टॉक मार्केटमधून, ते सगळेच्या सगळे ना लॉंग टर्म इन्व्हेस्टर होते. ओके, सो त्यांनी नेहमीच, म्हणजे आता तुम्ही वॉरन बफेटचं उदाहरण घेतलं, चार्ल्स मंगरचं घेतलं, मोनिश पाबरायचं घेतलं, रे डॅलिओचं घेतलं, यांनी ना एक स्टॉक ना 15-15, 20-20 वर्ष होल्ड केलाय. ओके, आणि दॅट्स हाऊ दे आर अक्युम्युलेटिंग द वेल्थ. ओके, सो बाबा तो एक डिफरंट बॉल गेम आहे. ओके, तर स्टॉक मध्ये डायरेक्टली इन्व्हेस्ट करण्याच्या फंदात पडू नका, कारण वॉरन बफेटचे 2 रूल आहेत. पहिला रूल, नेव्हर लूज अ मनी, अँड सेकंड रूल, नेव्हर फॉरगेट फर्स्ट रूल. सो पहिल्यांदा बाबा तुमच्याकडे जे 1 लाख रुपये आहेत ना, ते असे रिस्क घ्यायला जाऊच नका की बाबा तुम्ही 1 लाख रुपये गमावून बसाल. सो पहिली गोष्ट, जर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं असेल तर बेस्ट मार्ग आहे ना तो म्युच्युअल फंड मध्ये. ओके, आणि सेकंड, जे आपण ट्रॅडिशनल इन्व्हेस्टमेंट आज करत आलो, जे म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट म्हणा, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट्स म्हणा, ओके, या सगळ्यांमध्ये पण तुम्ही आज म्युच्युअल फंड थ्रू इन्व्हेस्ट करू शकता. कसं ते पण मी तुम्हाला सांगेन म्युच्युअल फंड रिलेटेड व्हिडिओमध्ये. पण जसं मी तुम्हाला म्हटलं, म्युच्युअल फंड इज द बेस्ट इन्व्हेस्टमेंट. ओके, नथिंग लाईक इट. पण त्याच्याशिवाय रिअल इस्टेट, म्हणजे जर तुम्हाला स्वतःचं घर घ्यायचं असेल ना, तर दॅट इज ऑल्सो अ रिअली ग्रेट इन्व्हेस्टमेंट. ओके, मी तुम्हाला सांगतो की माणसाच्या आयुष्यामध्ये स्टेबिलिटी कधी येते माहिती, जेव्हा तो स्वतःचं घर घेतो. लोक तुम्हाला सांगतील, अरे बाबा तू आज घर घेतलंस तर तू आज समजा तू 1 करोडचं घर घेतोय. मी मुंबईच्या भाषेत बोलतोय, मुंबईमध्येच 1 करोडच्या खालती जरा घर घेणं थोडं डिफिकल्टच झालंय. आता दहिसरमध्ये वगैरे तुम्हाला मिळून जाईल. मी 1 BHKचं बोलतोय. पण जर तुम्ही प्रॉपर म्हणजे दहिसर पासून जसं तुम्ही मुंबईकडे जायला लागेल तसं 1 करोड तर पाहिजेच. 1 करोड पाहिजे म्हणजे तुम्हाला 20% डाऊन पेमेंट केली पाहिजे, म्हणजे तुम्हाला एक 15 ते 20 लाख तुमच्या हातामध्ये पाहिजे. 80% तुम्ही लोन उचलू शकता. आणि अशा वेळी वर्थ आहे का तुमचं घर घेणं? तर आन्सर, जर तुमचं ते पहिलं घर असेल, इट्स अ हाऊस वेअर यू गोन लिव्ह, सो बाय इट. कारण कसं आहे माहितीये, आपण ज्या समाजामध्ये राहतो ना, त्या समाजाला म्युच्युअल फंड नाही करणार अजून, त्याला खूप वेळ लागेल. आणि त्याच्यामुळे कसं आहे की जेव्हा तुम्ही तुमचं स्वतःचं घर घेता तेव्हा तुमच्या आजूबाजूचे लोक प्रचंड खुश होतात. आणि कसं आहे की तुमचा जो हॅपीनेस आहे ना, तो फक्त तुमच्यावरती अवलंबून नाही आहे, तुमच्या आजूबाजूच्या लोकांवरती पण अवलंबून आहे ना. जर तुम्हाला लग्न करायचं आहे तर तुमच्याकडे घर असणं आवश्यक आहे ना. जर घर असेल, तुमचं 2 मिनिटात लग्न होऊ शकतं. जेव्हा तुम्ही एखाद्या ठिकाणी घर घेता तेव्हा तुम्ही तिकडचे मूळ नागरिक बनता. ओके, आणि तुम्ही तिथे वर्षानुवर्षे राहू शकता. तुम्हाला ना माहिती आहे, जे लोकांचं स्वतःचं घर आहे आणि जे लोक ऍज अ टेनंट म्हणजे रेंट देऊन राहतात, तर त्यांच्यामध्ये पण दुजाभाव आहे. जे ओनर आहेत त्यांना एक वेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट मिळते, जे रेंटने राहतात त्यांना एक वेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट मिळते. आणि बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे जेव्हा तुम्ही स्वतःचं घर घेता ना एखाद्या बिल्डिंग मध्ये, ओके, तर तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टेड असता त्या ठिकाणी. आज माझे आई वडीलच आहेत. आम्ही इकडे 2000ला शिफ्ट झालो. तर लास्ट 24 इयर्स आम्ही दहिसरमध्ये राहतो. ही माझ्या आई वडिलांचीच प्रॉपर्टी आहे. ओके, सो आता त्यांचे एक रिलेशन बिल्डअप झाले आहेत या सोसायटीमध्ये. ओके, सोसायटीमध्ये उद्या काही झालं, मी सरी समजा उद्या बाहेर असलो तरी सुद्धा ठीक आहे, सोसायटीमध्ये ज्या लोकांना ते ओळखतात ते त्यांना हेल्प करू शकतात. आणि अजून एक गोष्ट म्हणजे कसं आहे माहिती आहे, रिअल इस्टेटमध्ये एकदा तुमचा पैसा अडकला ना की तो अडकला. म्युच्युअल फंडचा ना एक डिसएडव्हान्टेज, बिंग अ म्युच्युअल फंड ब्रोकर, मी तुम्हाला सांगतोय की यस, ग्रेट रिटर्न्स. ओके, म्युच्युअल फंडचा ऍव्हरेज रिटर्न जरी 12 to 15% दरम्यान असला तरी सुद्धा अरे असे कित्येक लोक आहेत. म्हणजे मला तर वाटतं ना की 50% माणसाचं तर असंच असतं, अरे प्रगत स्टॉक मार्केट वरती गेलंय, आता माझी म्युच्युअल फंडची व्हॅल्यू पण वाढली आहे, तर मी ना काहीतरी गोष्ट घेण्याचा प्लॅन करतोय, तर त्यासाठी मला पैसे विड्रॉ करायचे झाले. म्हणजे ना जमलेले असं 4 लाख त्यातले 2 लाख ऑलरेडी विड्रॉ होऊन जातात. पण असं रिअल इस्टेटमध्ये ना फार कमी होतं. ओके, त्याच्यामुळे ना तुमचं रिअल इस्टेटचे जे पैसे आहेत ना, तर ते तिथे अडकून राहतात. आणि ती तुमची ना जनरेशनल इन्व्हेस्टमेंट आहे, हे आपण आधी पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. कारण बघा, आज मी मुंबईकर आहे, दॅट्स बिकॉज माझे वडील गावातून मुंबईला आले आणि इथे स्वतःचं घर घेतलं. ओके, म्हणजे आमचं गोरेगावचं घर, ते आम्हाला मिळेल होप सो या वर्षाच्या एंड पर्यंत किंवा नेक्स्ट इयर पर्यंत. पण ते घर घेतलं त्याच्यामुळे आज बघा मला खूप एक स्टेबिलिटीचा अहसास. ओके, कारण ते घर आहे, हे घर आहे, त्याच्यामुळे आता आपले एक राहण्याचे प्रश्न तर मिटलेले आहे. आणि त्यानंतर माणूस तिथे एकदा स्टेबल झाला ना, सो यू कॅन थिंक अबाउट अदर थिंग्स, की बाबा बिझनेस एक्सपान्शन, बिझनेस तो एक कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊ शकतो. त्याला एवढं तर माहिती आहे, राहिलं तर घर आहे. ओके, सो या गोष्टींना खूप मॅटर करतात. त्यामुळे पहिलं जे घर जर तुम्ही घेत असाल तर तुम्ही डोळे झाकून घ्या, दुसऱ्या म्युच्युअल फंडवाल्यांच्या नादाला लागू नका. ओके, ते लोक तुम्हाला कॅल्क्युलेशन देत बसतील, अरे बाबा तू 25 वर्ष तुझं वय आहे, तू आता ते पैसे आहेत ना जे म्युच्युअल फंड मध्ये टाकायचे आहेत ते तू इन्व्हेस्ट करायला लाग, 35व्या वर्षी तुझ्याकडे एवढा चांगला एक फंड क्रिएट होईल आणि त्यानंतर मग तुम्ही ते पैसे इन्व्हेस्ट करा, त्यावेळी तू यू विल बी इन अ बेटर पोझिशन टू बाय अ हाऊस. अरे पण बाबा, ते 10 वर्ष मी बाळाच्या घरातच राहिलो ना, 10 वर्ष मी ते घर एक्सपिरियन्स नाही केलं ना. माणसाच्या आयुष्यात एक्सपिरियन्स नावाची पण काही गोष्ट असते ना. ओके, लोक बोलत राहतील म्युच्युअल फंडवाले, अरे बाबा कार घेऊ नको, कार म्हणजे डेप्रिशिएटिंग असेट आहे. अरे पण बाबा, जेव्हा मी माझा जॉब करतो आणि मी माझ्या आयुष्यात माझी पहिली कार घेतो
तो कार चालवण्याचा जो एक्सपिरियन्स आहे ना, तो अनुभव आहे, तो मी कधीच विसरू शकणार नाही. ओके, की तो माझी मेमरी आहे. ओके, जेव्हा तुम्ही एक कार घेता, जेव्हा तुम्ही तुमच्या आई वडिलांना त्याच्यामध्ये बसवता, ओके, आणि तुम्ही फिरायला जाता, तो एक्सपिरियन्स वेगळा आहे. आणि आज सुद्धा म्हणजे यूएसची पॉप्युलेशन आहे अराउंड 30-32 करोड आणि इंडियाची पॉप्युलेशन आहे ऑलमोस्ट 150 करोड. पण आज आपल्याकडे इंडियामध्ये 1/4 कार पण नाही आहेत युएसच्या. म्हणजे आज कित्येक लोकांकडे कारच नाहीये. ओके, आणि कार हा एक्सपिरियन्स आहे. जेव्हा तुम्ही स्वतःची कार घेऊन ड्राईव्हला निघताना, लॉंग ड्राईव्हला किंवा गावाला जाताना निघताना, तो त्याचा जो एक प्राऊड फिलिंग असते ती वेगळीच असते. आणि माणूस काय असं 100, 200, 500 वर्ष जगणार नाही ना. माणूस ज्यावेळी जगतोय, ज्यावेळी तो कमवतोय, तर त्याने त्या गोष्टी एक्सपिरियन्स पण केल्या पाहिजेत. आणि घर म्हणा, गाडी म्हणा, या पण एक्सपिरियन्स करणाऱ्या गोष्टी आहेत. मी नाही तुम्हाला सांगणार की सगळ्याच्या सगळे पैसे, पण तुमचे ऐपत नाहीये तर त्यावेळी तुम्ही घर घ्या किंवा गाडी घ्या, पण यू हॅव टू बी बॅलन्स. ओके, आयुष्य हे सगळं बॅलन्सवरतीच चालतं. त्यामुळे तुम्हाला असट लोकेशन पण बॅलन्स ते करायचं आहे. मी तुम्हाला कधीच सांगणार की बाबा तुम्ही सगळेचे सगळे पैसे रिअल इस्टेटमध्ये टाका. मी नाही सांगणार की तुम्ही कार घेऊन टाका, सगळे पैसे जमवून टाका. यू हॅव टू बॅलन्स. ओके, तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये पण इन्व्हेस्टमेंट करा. ओके, तुम्ही कार घ्यायची ना, कार पण घ्या, तो एक्सपिरियन्स घ्या. ओके, तुम्ही स्वतःचं घर घ्यायचं ना, स्वतःचं घर पण घ्या. तुम्हाला जर आयफोन घ्यायचा आहे ना, आयफोन पण घ्या. ओके, तो तुमचा तो प्रश्न आहे, तुम्हाला कसं जगायचं आहे. ओके, स्पेशली मी आजचं जे युथ बघतो, जे मिलेनियल आहेत किंवा जेनझी आहेत, तर त्यांना स्पेंड करायला आवडतं. ओके, आणि ते आज स्पेंड करतायत कुठे ना कुठेतरी, तर त्याच्यामुळेच आपली इकॉनॉमी पण ग्रो होते. जर आपण सगळ्यांनी स्पेंड करायचं नाही ठरवलं ना, तर ही इकॉनॉमी पण ग्रो नाही होणार आणि म्युच्युअल फंड वाल्यांचे जे रिटर्न्स आहेत ना, तर ते रिटर्न्स पण नाही दिसणार आहेत. जस्ट बिकॉज आपली इकॉनॉमी ग्रो होते, त्याच्यामुळे आपल्याला म्युच्युअल फंडचे रिटर्न्स दिसतात. सो ना, हे सगळं एकमेकांशी ना कनेक्टेड आहे. आपलं ना कन्झम्पशन पण वाढलं पाहिजे. कन्झम्पशन वाढणार तर इकॉनॉमी वाढणार, इकॉनॉमी वाढणार तेव्हाच आपलं स्टॉक मार्केट वाढणार. सो हे ना एक आयसोलेशन मध्ये नाहीये. ओके, सो हे पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. आणि ऑफकोर्स जसं मी तुम्हाला बोललो की मी याच्या आधी किती वेळा बोललोय की म्युच्युअल फंड इज रिअली व्हेरी गुड इन्व्हेस्टमेंट. आणि याच्यामध्ये आपल्याकडे डोक्यामध्ये फक्त एवढंच आहे की म्युच्युअल फंड म्हटलं हे रिस्क रिस्क रिस्क. अरे बाबा, म्युच्युअल फंड मधून ना तुम्ही डेट मार्केटमध्ये पण इन्व्हेस्ट करू शकता. ओके, कारण बँका काय करतात, बँका आपल्याकडून पैसे घेतात, जे आपण जेव्हा फिक्स डिपॉझिट करतो, नंतर ते पैसे इधर ते लोनने देतात लोकांना. आणि लोन म्हणजे हायर इंटरेस्ट रेटवरती असतो. तो 15% लोन असेल, 20% लोन असेल, आणि त्यानंतर मग त्यातली जे रिटर्न्स मिळणार ते थोडे त्यांच्या बँकिंगच्या कामासाठी वापरणार आणि उरलेले आपल्याकडे देणार. अदरवाईज सेकंड ऑप्शन, ते सुद्धा इन्व्हेस्ट करतात. ते इधर स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात किंवा ते गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये खूप मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्ट करतात. गव्हर्नमेंट बॉन्डचा पण जो रिटर्न आहे तो अराउंड 9 to 10% आहे. त्यातून रिटर्न्स कमवणार आणि ते आपल्याला देणार. त्याच्यापेक्षा तुम्ही म्युच्युअल फंड थ्रू गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्ट करू शकता. त्यालाच डेट फंड म्हणतात. ओके, तुम्हाला जर कॉम्बिनेशन हवं असेल डेट फंडचं आणि इक्विटी फंडचं, तर त्याच्यासाठी बॅलन्स फंड आहे. ओके, सो फिक्स डिपॉझिटमध्ये पण पैसे ठेवा, बँकेमध्ये पण पैसे ठेवा. तुमचा जो इमर्जन्सी फंड आहे ना, तो ना काय वेळा प्रत्येकाला नाही करणार म्युच्युअल फंड. तर माझ्याकडे पण बऱ्याचशा सिनियर सिटीजन लोकांची इन्व्हेस्टमेंट आहे, तर त्यांना ते पटकन म्युच्युअल फंड लिक्विडेट करणं जमणार नाही. कारण ते 2 days त्याला टाइम आहे, 3 days टाइम आहे. म्हणजे जर तुम्ही चांगले कमवता तर 1 लाख रुपये तुम्ही सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. ओके, त्याचा एक तुम्हाला बेसिक इंटरेस्ट रेट मिळतो. ओके, थोडे पैसे तुम्ही फिक्स डिपॉझिटमध्ये पण ठेवून द्या, 2 लाख. अगेन डायव्हर्सिफिकेशन. उद्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केला आणि म्युच्युअल फंड पूर्ण डाऊनच झाला, उद्या काहीतरी क्रायसिस झाले जगामध्ये, आपल्याकडे नाही होणार ऍटलिस्ट नेक्स्ट 15 to 20 years. पण उद्या US तिकडे भरपूर प्रचंड डेट घेऊन बसलेलं आहे. जस्ट त्यांच्याकडे डॉलर आहे. ओके, विच इज वर्ल्ड करन्सी, त्याच्यामुळे ते आज खूप असं बसलेलं आहे. पण ते जर कधी त्यांचा फुगा फुटला तर आपल्याकडे स्टॉक मार्केटचा फुगा फुटणार. काही काळासाठी ते का होईना पण फुटणार. ओके, मग त्याच वेळी जर तुम्हाला पैशाची गरज लागली तर मग काय करणार, लिक्विड फंड म्हणून पैसे काढणार. सो डायव्हर्सिफिकेशन, असेट अलोकेशन, ओके, इट्स अ बेस्ट थिंग. सो तुम्हाला रिअल इस्टेटमध्ये स्वतःचं घर घ्यायचं आहे मुंबईमध्ये तर घ्या, त्याशिवाय तुम्ही मुंबईकर होणार नाही. ओके, किंवा पुणेकर होणार नाही. ओके, आणि MMR रिजन इज अ बेस्ट रिजन, ज्याच्यामध्ये तुम्ही आज इन्व्हेस्टमेंट करू शकता. ग्रोईंग आहे. आणि आज मला असं वाटतं महाराष्ट्रातला म्हणजे ना, मी MMR रिजन बद्दल पण एक व्हिडिओ बनवणार आहे. MMR रिजन म्हणजे मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनची पॉप्युलेशन आहे ना, 2016 साली 2,30,00,000 होती की 40 लाख होती. ओके, आज ती शुअर शॉट 3 करोड झालेली असणार. ओके, ज्या प्रकारची डेव्हलपमेंट आज 10 वर्षात झालेली आहे. आणि त्याच्याशिवाय या MMR रिजनमध्ये ऑल ओव्हर भारतातून लोक येतात आणि ते काम पण करतात, ते रेंटवरती राहतात. असे मिनिमम 1 करोड लोक देत असतील. 4 करोड लोक या MMR रिजनमध्ये राहतात आणि हा एवढा डेव्हलप होतोय. ओके, ते एवढी डेव्हलपमेंट चालली आहे, थोडी कमीच आहे माझ्यामध्ये तरी. ट्रेनचं काय, रस्त्यांचं काय, मोठे प्रश्न आहेत. ओके, पण त्याच्याबद्दल आपण इकडे दुसऱ्या व्हिडिओमध्ये बोलू. पण MMR रिजन इज ग्रोईंग व्हेरी फास्ट. तर तुम्हाला इथे जर तुम्ही घर घेताय, तुमचं आयुष्यातलं पहिलं घर, तर ते नक्की घ्या.
ओके, नक्की घ्या. मी तर तुम्हाला ऍडवाइस करेन, तुम्हाला कार घ्यायची आहे ना, तुम्ही कार पण नक्की घ्या, पण वेल बॅलन्स करून घ्या. एकदम कर्जबाजारी म्हणजे तुम्ही कमवताय समजा 50,000 रुपये, ओके, आणि 50,000 रुपयामधले तुम्ही घरासाठीच जर उद्या 40,000चा EMI देणार आहात ना, तर त्याला काय पॉईंट नाही. सो वेल बॅलन्स करून घ्या. तुम्हाला घर घ्यायचं आहे कुठेतरी, तुम्ही जिथे राहता, तुम्हाला अपडाऊन ट्रॅव्हल करून तुम्ही बदलापूरला घेताय, ओके, तुम्ही डोंबिवलीला घेताय, तर तिकडे तुम्हाला थोडी स्वस्त घरं मिळून जाते. ओके, काही हरकत नाहीये तिथे जरी घर घेतलं तरी. स्वतःचं घर आहे ना, ते जास्त महत्वाचं. ते घर घ्या. ओके, तुम्हाला गाडी घ्यायची आहे ना, सुरुवातीला नवीन गाडी नाही जमत आहे, सेकंड हँड कार घ्या, पण कार घ्या. ओके, कन्झम्पशन करा. ओके, आणि ऑफकोर्स म्युच्युअल फंडमध्ये तुमची लिक्विडिटी पण ठेवा. असं नको व्हायला की उद्या काही घरामध्ये इमर्जन्सी आली किंवा घरामध्ये काही पैसे लागणार आहेत, त्याच्याकडे तुमच्याकडे लिक्विडिटीच नाही राहिली, घरामध्येच सगळे पैसे संपले, कारमध्येच संपले, आणि तुमच्याकडे ते क्रेडिट कार्डचं पण लोन झालं. क्रेडिट कार्ड बाबा खूप सांभाळून वापरा. माझे बरेचसे मित्र देशोधडीला लागलेले आहेत त्या क्रेडिट कार्डच्या नादात. क्रेडिट कार्ड चांगलं आहे जर तुम्ही नियमित क्रेडिट कार्डचे हप्ते भरता तर. ओके, सो ओव्हरऑल जे माझा उद्देश होता बोलण्याचा तो तुम्हाला कळला. जर रिअल इस्टेटमध्ये मी तर तुम्हाला ऍडवाइस करेन, स्वतःचं घर तुम्ही घेतलात ना, की दुसरं घर जर तुम्हाला घ्यायचं आहे ना, तर ऍट प्रेझेंट मुंबईमध्ये थोडं डिफिकल्ट आहे. मी तुम्हाला सांगतो, इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने इट इज नॉट अ गुड इन्व्हेस्टमेंट. ओके, सेकंड घर घेऊ शकता जर तुम्ही अफोर्ड करू शकता तर, बरेच जण घेतात, नाही असं नाहीये, पण त्याच्यापेक्षा म्युच्युअल फंड किंवा सेकंड होम हा खूप चांगला ऑप्शन आहे. सो आता मी पण बघा मालवणमध्ये ॲज अ सेकंड होम म्हणून इन्व्हेस्ट केलं, आणि त्याचं सिंपल रिझन मी तुम्हाला सांगतो की सेकंड होम मध्ये एक असतो की आपल्याला कंटिन्युअस एक रेंट मिळतो, की लॉंग टर्म रेंट म्हणतात त्याला. ओके, सो समजा आता उद्या मी हा फ्लॅट रेंटने दिला तर मला किती रेंट येईल, एक 18 ते 20,000 रुपये रेंट येईल दहीसरमध्ये. तो मला वर्षाला किती मिळतील, 12 दुणे 24, 2,30,000 ते 40 लाख मिळून जातील. पण प्लस मला याचा थोडा मेंटेनन्स करावा लागेल, मला सोसायटीचा मेंटेनन्स भरायचा आहे. ओके, या सगळ्या गोष्टी पण आल्या, म्हणजे हातामध्ये माझ्या ऍक्टिव्हली 2 लाख रुपये राहतील. पण माझा मालवणचा बंगलो तसं नाही आहे, म्हणजे तो मी शॉर्ट टर्म रेंटलवरती देतोय, लॉंग टर्म रेंटलवरती नाही आहे. त्याच्यातून मला चांगले पैसे मिळू शकतात, बट देन तुम्हाला तो मॅनेज करायचा आहे शॉर्ट टर्म रेंटलवरती, किंवा तुम्ही तो सध्या तरी दुसऱ्या कोणाला तरी द्या शॉर्ट टर्म रेंटलवरती चालवायला. आता असे बरेचसेच आहेत. ओके, सो लाईक स्टे विस्टा आहे, सॅफ्रॉन स्टेज आहेत, जे असे वेगवेगळे जे बंगलोज आहेत सेकंड होम आहेत ना, तर ते चालवायला घेतात, आणि त्याच्यातून तुम्हाला खूप चांगलं रेंटल इन्कम पण मिळून जातं, आणि ती तुमची सोय पण आहे ना. उद्या तुम्ही जेव्हा रिटायर व्हाल, ओके, किंवा तुम्हाला विकेंडला फिरायला जायचं आहे, ओके, तुम्ही तुमच्या शांतपणे जाऊन तिथे राहू शकता, आणि जेव्हा तुम्ही रिटायर व्हाल तेव्हा तुम्ही तिथे आरामात तुमचं रिटायरमेंटचं आयुष्य पण काढू शकता. ओव्हरऑल तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे ना, तर हे जनरल ऑप्शन्स आहेत, आणि याच्यापेक्षा वरती जाऊन जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर अजून 2 गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता, आणि त्या मला असं वाटतं जगामध्ये बेस्ट इन्व्हेस्टमेंट आहे. पहिली म्हणजे तुम्ही स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करा. ओके, स्वतःला अपग्रेड करण्याचा प्रयत्न करा. ओके, कारण आजचं जग असं आहे ना, AI मुळे जग एवढं बदलतं, तर तुमचे आजचे जे जॉब आहेत तर ते थोडे धाकधुकीमध्ये आहेत. ओके, जर तुम्ही जॉब करतात तर त्याच्यामुळे ज्या प्रकारे AI बदलत आहे, तर त्याच्यामुळे थोडं तुम्हाला अपग्रेड करण्यासाठी जर तुम्ही एखादा कुठचा तरी चांगला कोर्स करताय आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही पैसे इन्व्हेस्ट करताय तर त्याच्यासारखी इन्व्हेस्टमेंट नाही. ओके, जर तुम्ही तुमचे कम्युनिकेशन स्किल्स डेव्हलप करायला इन्व्हेस्टमेंट करताय त्याच्यासारखी इन्व्हेस्टमेंट नाही. ओके, एखादं नवीन स्किल डेव्हलप करताय तुम्ही त्याच्यासारखी इन्व्हेस्टमेंट नाही. आणि सगळ्यात त्याच्यात टॉपची इन्व्हेस्टमेंट म्हणजे बिझनेस इन्व्हेस्टमेंट. सो बिझनेस इन्व्हेस्टमेंट तुम्ही म्युच्युअल फंड थ्रू सुद्धा करू शकता, म्हणजे दुसऱ्याच्या बिझनेसमध्ये आणि रिटर्न मिळू शकतात, किंवा तुम्ही स्वतःचा बिझनेस पण स्टार्ट करू शकता. पण डायरेक्ट जाऊन बिझनेस म्हटला एखादा रेस्टॉरंट ओपन करू नका किंवा वडापावची गाडी टाकू नका. ओके, कारण रेस्टॉरंट 100 रेस्टॉरंट जेव्हा उभे राहतात ना, तर त्यातले 95 to 96 रेस्टॉरंट बंद पडतात. ओके, ते सोपं झालंय आणि ते एक ट्रेंड आहे. ओके, अरे माझा रेस्टॉरंट मी स्टार्ट करतो आणि नंतर ते 6 महिन्यात बंद होतं. सो बिझनेस करण्यासारखे बरेच बिझनेस आहेत. ओके, आणि ज्याच्याबद्दल मी लास्ट व्हिडिओमध्ये बोललेलो आहे. ओके, की तुम्ही कोणते बिझनेस करू शकता, त्याच्यामध्ये पण एक थोडीफार इन्व्हेस्टमेंट लागणार, बट दॅट इज अ व्हेरी व्हेरी गुड इन्व्हेस्टमेंट. ओके, तो सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे इन्व्हेस्टमेंट करण्याचा स्वतःमध्ये आणि स्वतःच्या बिझनेसमध्ये. सो हे पण नेहमीच लक्षात ठेवा. आता जास्त वेळ तुमचा घेत नाही, बोलण्यासारखं बरंच असतं, पण मला पण माझी कामं आहेत कारण मी स्वतः बिझनेस करतो. ओके, त्यामुळे एवढं बोलायला वेळ मिळत नाही आजकाल. पण जर काही कारणासाठी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, अशा प्रकारचे व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या पेजेसना फॉलो करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.